मध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 29 मार्च 2026 वार रविवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। स्मित हास्य आणि सकारात्मक विचार हे सर्वात मोठे दागिने आहेत। आजचा सुविचार आपण बघितलात, आता बघूया आजच्या ठळक बातम्या। दिनांक 28/3/26 रोजी रात्री 8:30 ते 9:15च्या सुमारास पोलीस ठाणे फ्रेझरपुरा हद्दीतील भानखेडा या गावाकडे जाणाऱ्या रोडवर जंगल परिसरामध्ये एक युवक व त्याची मैत्रीण असे त्या ठिकाणी ऍक्टिव्हा वाहनावरून जात होते। 5 लोकांनी त्यांना त्या ठिकाणी अडवले, त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि त्यांच्याकडील 120 रुपये काढून घेतले आणि त्याचबरोबर त्यातील एका आरोपिताने या पीडितेवर लैंगिक शारीरिक अत्याचार केलेले आहेत। याबाबत या अनुषंगाने पोलीस ठाणे फ्रेझरपुरा येथे अपराध क्रमांक 189/26 कलम 70(1), 77, 127(2), 310(2), 351(3) भारतीय न्याय संहितेप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। सदर गुन्ह्यातील 5 आरोपितांना पोलीस ठाणे फ्रेझरपुरा, क्राईम ब्रांच आणि इतर सर्व आयुक्तालयातील डीबी पथके अशा संयुक्त पथक स्थापन करून ताब्यात घेण्यात आलेला आहे। पुढील तपास फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत। अमरावती शहरातील सर्वात महत्त्वाचा आणि गजबजलेला परिसर म्हणजे कॅम्प परिसर। पण आज याच परिसराची अवस्था अत्यंत बिकट झाल्याचं चित्र समोर येते। स्वच्छतेसाठी ओळखला जाणारा हा भाग आता कचऱ्याच्या ढिगाऱ्यांनी वेठला गेलाय। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय। अमरावती शहरातील कॅम्प परिसर हा नेहमी स्वच्छता, शिस्त आणि महत्त्वाच्या संस्थांसाठी ओळखला जातो। या परिसरात अनेक नामांकित शाळा, महाविद्यालय तसेच मोठी रुग्णालये आहेत। त्यामुळे दररोज हजारो नागरिक, विद्यार्थी आणि रुग्ण यांची ये-जा इथे असते। मात्र सध्या या परिसरात अत्यंत धक्कादायक परिस्थिती निर्माण झाली आहे। इरविन चौक ते गर्ल्स हायस्कूल चौक या मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचलेले दिसतात। या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। स्थानिक नागरिकांच्या मते अनेक दिवसांपासून कचरा उचलला जात नाही, त्यामुळे रस्त्यावरच कचरा साचत चाललाय। विशेष म्हणजे या भागात शाळा आणि रुग्णालय असल्यामुळे विद्यार्थ्यांना आणि रुग्णांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय। स्वच्छतेसाठी जबाबदार असलेल्या प्रशासनाचे या गंभीर समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे। नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप केला जातोय। दरम्यान वाढत्या कचऱ्यामुळे डास, माशा आणि इतर कीटकांची संख्या वाढत असून रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे। शहराच्या मध्यवर्ती भागातच अशी परिस्थिती असेल तर इतर भागांची अवस्था काय असेल असा प्रश्नही उपस्थित केला जातोय। आता सर्वात मोठा प्रश्न आहे, प्रशासनाला जाग येणार कधी? कॅम्प परिसरातील ही परिस्थिती केवळ स्वच्छतेचा प्रश्न नसून नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर मुद्दा बनलाय। प्रशासनाने तात्काळ याची दखल घेत उपाययोजना करणे गरजेचे आहे, अन्यथा नागरिकांचा संताप आणखी वाढण्याची शक्यता आहे। अमरावती शहरात महानगरपालिकेची थकबाकीदारांवर मोठी कारवाई सुरू असून लाखो रुपयांचा मालमत्ता कर थकबाकी असल्यामुळे विविध झोनमध्ये मालमत्ता जप्त करून सील करण्यात येत आहे। विशेष म्हणजे झोन क्रमांक 5 मधील तब्बल 9 लाखांची थकबाकी वसूल करण्यात महानगरपालिकेला यश आले आहे। या संपूर्ण कार्यवाहीचा सविस्तर आढावा पाहूया। अमरावती महानगरपालिकेने शहरभर थकबाकीदारांविरोधात धडक मोहीम हाती घेतली असून विविध झोनमध्ये मोठ्या प्रमाणावर जप्ती आणि सीलिंगची कार्यवाही सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर झोन क्रमांक 5 अंतर्गत वार्ड E4 मधील एका मालमत्तेवर 9,31,739 रुपये इतकी थकबाकी असल्यामुळे ती मालमत्ता सील करण्यात आली होती। मात्र आजच्या घडीला संबंधित मालकाकडून संपूर्ण रक्कम वसूल करण्यात आली आहे। दरम्यान झोन क्रमांक 1 अंतर्गत वलगाव रोड, नवसारी परिसरातही महानगरपालिकेने मोठी कारवाई करत मोहम्मद शकील यांच्या मालमत्तेवर 1,93,813 रुपये थकबाकीमुळे जप्ती व सीलिंग केली। याशिवाय सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिखिले यांच्या आदेशानुसार विलासनगरातील दुकानांवरही थकबाकीमुळे कारवाई करण्यात आली। बडनेरा झोन क्रमांक 4 मध्येही कर वसुलीची मोहीम जोरात सुरू असून सातुर्णा आणि भिवापूरकर लेआउट मधील अनेक मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत। काही प्रकरणांमध्ये थकबाकीदारांनी अंशतः रक्कम भरून सहकार्यही केले आहे। राजापेठ झोन क्रमांक 2 मध्येही केके ट्रेडिंग कंपनी आणि राका कन्स्ट्रक्शन्स यांसारख्या व्यावसायिक मालमत्तांवर लाखोंची थकबाकी असल्याने त्यांना सील करण्यात आले। महानगरपालिकेचे अधिकारी स्पष्टपणे सांगत आहेत की शहराच्या विकासासाठी मालमत्ता कर अत्यंत महत्त्वाचा महसूल स्रोत आहे। म्हणूनच कर न भरणाऱ्या नागरिकांवर कोणतीही तडजोड न करता कठोर कारवाई सुरू राहणार आहे।
या कारवाईमुळे शहरातील थकबाकीधारकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून अनेक जण आता थकबाकी भरण्यास पुढे येत आहेत. तर अमरावती महानगरपालिकेची ही धडक मोहीम पुढील काळातही सुरूच राहणार असून कर न भरणाऱ्यांवर कडक कारवाई होणार हे स्पष्ट झाले आहे. नागरिकांनी वेळेत मालमत्ता कर भरून अशा कारवाईपासून स्वतःचा बचाव करावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. अमरावती महानगरपालिकेच्या आगामी आर्थिक वर्ष 2026-27च्या अर्थसंकल्पावर एक अत्यंत महत्त्वपूर्ण हालचाल झाली आहे. महानगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत हा अर्थसंकल्प अंतिम मंजुरीसाठी सादर केला जाणार आहे. स्थायी समितीच्या सविस्तर बैठकीत नागरिकांच्या गरजा, शहर विकास आणि पायाभूत सुविधांवर सखोल चर्चा झाली. आता सर्वांच्या नजरा होणाऱ्या उद्याच्या आमसभेवर लागल्यात. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 अंतर्गत अनुसूची प्रकरण 2 मधील नियम क्रमांक 1 नुसार अमरावती महानगरपालिकेची विशेष सर्वसाधारण सभा सोमवार 30 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेत विषय क्रमांक 14 अंतर्गत सन 2025-26च्या सुधारित अंदाजपत्रकासह सन 2026-27 साठीचे मूळ अंदाजपत्रक अंतिम मंजुरीसाठी मांडले जाणार आहे. महानगरपालिका आयुक्तांनी सादर केलेल्या या अर्थसंकल्पावर स्थायी समितीने कलम 96 अन्वये सखोल चर्चा करून आवश्यक फेरबदल केले आहेत. आता हा सुधारित अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. दरम्यान स्थायी समितीच्या बैठकीत सभापती अविनाश मार्डीकर यांनी अर्थसंकल्पातील अनेक घटकांचा बारकाईने आढावा घेत नागरिकांच्या अपेक्षांनुसार आणि शहराच्या गरजांनुसार बजेट अधिक परिणामकारक करण्याचे आवाहन केले. बैठकीत नगरसेवक आणि अधिकाऱ्यांनी शहरातील विविध विभागांच्या गरजा, निधीचे संतुलन आणि विकास कामांच्या प्राधान्यक्रमावर सविस्तर चर्चा केली होती. या क्षेत्रातील निधी वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना मांडण्यात आल्या. बैठकीत मिळालेल्या सूचनांच्या आधारे अधिकारी अर्थसंकल्पात आवश्यक बदल यांनी केले असून सुधारित अर्थसंकल्प हा सर्वसाधारण सभेत अंतिम मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे. या प्रक्रियेमुळे महानगरपालिकेचा अर्थसंकल्प अधिक पारदर्शक, नागरिकाभिमुख आणि कार्यक्षम होईल असा विश्वास समिती सदस्यांनी व्यक्त केलाय. सन 2026-27च्या अर्थसंकल्पात शहर विकास, पायाभूत सुविधा बळकटीकरण, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील सुधारणा यांसारख्या अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांचा समावेश आहे. अमरावती शहराच्या विकासासाठी महत्त्वाचा ठरणारा हा अर्थसंकल्प उद्याच्या सभेत मंजूर होणार का आणि नागरिकांना नेमका किती फायदा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर भाजपाचे सरचिटणीस आणि आमदार संजय कुटे यांनी महायुती सरकारचा अर्थसंकल्प हा शेतकऱ्यांना दिलासा देणारा आणि महाराष्ट्राला $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे नेणारा असल्याचा दावा केलाय. कर्जमाफीपासून मेट्रो प्रकल्पांपर्यंत अनेक मोठ्या घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत. याबद्दल पत्रकार परिषदेत संजय कुटे यांनी माहिती दिली. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना आमदार संजय कुटे यांनी सांगितले की हा अर्थसंकल्प सर्वसामान्य शेतकरी आणि उद्योग क्षेत्रासाठी गेम चेंजर ठरणार आहे. अतिवृष्टीमुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठा दिलासा देत 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी जाहीर केली आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. शेती क्षेत्राला आधुनिक बनवण्यासाठी सरकारने AI तंत्रज्ञानाचा वापर, ॲग्रीस्टॅक, महावेद, क्रॉपसॅप यांसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मची अंमलबजावणी करण्यावर भर दिलाय. यामुळे शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेशी थेट जोडण्याचा प्रयत्न आहे. ऊर्जा क्षेत्रातही मोठा निर्णय घेण्यात आलाय. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरूच ठेवण्यात येणार असून 20,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. आज आपण जवळपास 60 ते 65 बिलियनवर आपण आता आहे आपली अर्थव्यवस्था. ती 35 ते 40 बिलियन पुन्हा या 3-4 वर्षामध्ये वाढून 2030 मध्ये आपलं लक्ष हे 1 ट्रिलियनचं आहे. आणि 2047चं लक्ष जे आहे, जो संकल्प आहे महाराष्ट्राचा, तो 3 ट्रिलियन इकॉनॉमी ही महाराष्ट्राची करायची आहे. आणि आपण तसे पाहिलं तर ज्या मागच्या काळामध्ये आपण ज्या पद्धतीने देवेंद्रजी काम करताय, तर आज आपण जगाचा जर विचार केला तर 34व्या क्रमांकावर जगामध्ये आपली इकॉनॉमी आहे. महाराष्ट्र देशात आहेच. आणि म्हणून त्या पद्धतीनं निर्णय घेणारी प्रत्येक सेक्टरला, प्रत्येक विभागाला आणि समाजातील प्रत्येक वर्गाला
आपल्याला पुढे नेण्याचा संकल्प करावा लागणार आहे. आणि म्हणून यामध्ये सगळ्यात मोठा निर्णय की जो शेतकऱ्यांसाठी निर्णय घेण्यात आला, कारण शेवटी आपली बरीच इकॉनॉमी ही कृषी प्रधान आहे आणि कृषी प्रधान आपला अर्थव्यवस्था असल्यामुळे आज जगामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये आपला देश जो आहे तो चांगल्या प्रकारे काम करते आहे. आणि म्हणून जो शब्द इलेक्शनच्या वेळेस दिला होता तो पूर्ण या अर्थसंकल्पात केला गेला आणि 2 लाख पर्यंत कर्जमाफी 30 सप्टेंबर 2025 पर्यंत जे थकीत आहेत तर सर्वांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी शासनाने जाहीर केली आणि त्याचं काम वेगाने चालू आहे आणि त्याची सुरुवात सुद्धा होते आहे. आणि जे रेग्युलर कर्ज भरतात त्या शेतकऱ्यांना सुद्धा 50,000 अनुदान, प्रोत्साहनपर अनुदान हे देण्याचा निर्णय झाला. आणि त्यामुळे शेतकऱ्यांना या चक्रव्यूहातून काही प्रमाणात दिलासा, हे तर म्हणता येणार नाही कर्जमाफी 2 लाखापर्यंत गेला तर सगळे शेतकरी निघतील, परंतु जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ होईल. आणि त्याचबरोबर दूरगामी शेतकऱ्यांसाठी ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या सुद्धा अर्थात आपण जर पाहिलं असेल महाविस्तार ॲप आता निघालेला आहे. त्या महाविस्तार ॲपमध्ये देवेंद्रजींनी कीड पासून तर बीज पासून तर उत्पादनापर्यंत ज्या काही समस्या येतात आणि कशा प्रकारे त्याची निगा राखावी याचं संपूर्ण त्याच्यामध्ये AI ऍप्लिकेशन तयार केलेलं आहे. आणि त्या माध्यमातून आज 45 लक्ष शेतकरी त्याच्यावर त्यांनी ते ऍप डाउनलोड केलेलं आहे. त्या माध्यमातून मार्गदर्शन प्राप्त करून घेत आहेत. आणि म्हणून त्याचप्रमाणे आपण जर दुसरं पाहाल तर शेतकऱ्यांना मोफत वीज मागच्या वर्षी आपण 24,000 कोटी रुपये 2025-26 मध्ये शेतकऱ्यांना मोफत विजेच्या पोटी आपण 24,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना मोफत विजेचे दिले. म्हणजे 24,000 कोटी खर्च आला असता तो आपण शेतकऱ्यांना मोफत मध्ये दिलेला आहे. आणि याही अर्थसंकल्पाने 20,000 कोटी रुपयांची तरतूद ही मोफत विजेसाठी शेतकऱ्यांसाठी ठेवलेली आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्यांना एक प्रकारचा मोठा दिलासा या मोफत विजेच्या माध्यमातून आपण देतो आहे. आणि भविष्यातला वेध म्हणून किंवा भविष्यातलं व्हिजन जे आहे किंवा संकल्प म्हणून आज महाराष्ट्रामध्ये 16,000 मेगावॅटचे सौर ऊर्जेचे शेतकऱ्यांसाठी प्रकल्प की जे 33 kV सेंटरचे जे जिथून शेतकऱ्यांना वीज मिळते ते 33 kVचे सेंटर आपण सगळे सोलर फीडरवर आपण नेतो आहे. आणि मोठ्या प्रमाणात त्यातले आता चालू झालेले आहेत. काही या महिन्यात या वर्षाच्या शेवटपर्यंत जवळपास 80% हे शेतकऱ्यांना सोलरचे जे 33 kVचे सेंटर हे सोलरचे आपण तिथं निर्माण करतो आहे. आणि त्यामधून 16,000 मेगावॅट सोलर एनर्जी आपण निर्माण करून ती आपल्या ग्रीडवर टाकून शेतकऱ्यांना रेग्युलर आपण MSEBचीच वीज देणार आहे. परंतु वीज निर्मिती त्या सेंटरवर आपण करतोय. आणि म्हणून त्या माध्यमातून भविष्यामध्ये शेतकऱ्यांना मोफत विजेचा जो संकल्प केलेला तो सुद्धा चालू राहणार. आज ऊर्जेच्या बाबतीमध्ये मी खूप डिटेल सांगणार नाही कारण तुम्ही सगळे सन्माननीय पत्रकार आहेत, तुम्ही सगळ्या गोष्टी जाणतात की मेगावॅट गिगावॅट पर्यंत आपण सोलर एनर्जी निर्माण करतो. आणि त्या पद्धतीनं आपली महाराष्ट्राची वाटचाल चालू आहे. देशामध्ये महाराष्ट्र सोलर एनर्जी निर्माण करण्यामध्ये 1 नंबरवर आहे. कितीतरी डिफरन्स एक आणि जिल्ह्यामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये आपण आता एक तर मी अमरावती जिल्ह्याची पत्रकार पूर्ण पश्चिम विदर्भाची आहे तरी पण अमरावती जिल्ह्यामध्ये मी जो पहिला तुम्हाला सांगितलं माझ्या याच्यामध्ये की एक जळगाव जामोद पासून तर मेळघाट पर्यंत त्यामध्ये 3 जिल्ह्यांचा म्हणजे बुलढाणा, अकोला आणि अमरावती असा तो कॅरिडॉर तयार करणे जेणेकरून पूर्ण 4 ठिकाणी एंट्रीतून एक मोठा सफारी पार्क हा तयार करण्याचा आपण PPP मॉडेलवर आता जवळपास फायनलवर आलेला आहे. त्यामुळे एक आणि तेच दुसरं की त्या आदिवासी एरियामध्ये बांबूचं क्लस्टर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे ज्या माध्यमातून पर्यटनही विकास होईल. कारण बांबूवर फक्त पेरणे हाच नाही तर विविध प्रकारचे प्रोडक्ट्स त्या बांबूचे तयार करणे पिशव्यांपासून सगळेच आहे कोणतेही प्रोडक्ट तयार करता येतो. तर शेतकरी, ग्रामीण विकास आणि शहरी पायाभूत सुविधा यांचा समतोल साधणारा हा अर्थसंकल्प महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम बनवेल असा दावा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येतो आहे. या अर्थसंकल्पाचा प्रत्यक्ष परिणाम कितपत होतो हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणारच आहे. एक नजर अन्य महत्त्वाच्या बातम्यांवर. अमरावतीत महावीर जयंती निमित्त एक अनोखा आणि प्रेरणादायी उपक्रम पाहायला मिळालाय.
जिथे समाजसेवा थेट कारागृहाच्या भिंतींपर्यंत पोहोचली आहे. कैद्यांसाठी आरोग्य तपासणी आणि औषध वाटप, जगा आणि जगू द्या या संदेशाचा खरा अर्थ इथे अनुभवायला मिळाला. अमरावती येथील मध्यवर्ती कारागृहात भगवान महावीर जन्म कल्याणक निमित्त एक सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला. दिगंबर जैन महासमितीचे विदर्भ अध्यक्ष अभिनंदन पेंढारी यांच्या पुढाकारातून कैदी बांधवांसाठी मोफत आरोग्य तपासणी आणि औषध वाटप करण्यात आले. या उपक्रमात विविध आजारांवर तज्ञ डॉक्टरांनी तपासणी केली. दिगंबर जैन महासमिति विदर्भ अध्यक्ष की ओर से आज भगवान महावीर जयंती के जन्म कल्याणक महोत्सव के अवसर पर अमरावती सेंट्रल कारागृह में बंदी जनों का यहाँ पे आरोग्य निदान शिविर किया गया। इसमें तज्ञ डॉक्टर माननीय श्रीवंग रुंगे साहेब एवं श्री गुल्लाने साहेब एवं श्री संतोष जी राव साहेब ऐसे अनेक संदीप राव साहेब अनेक तज्ञ आए थे और उन्होंने अमरावती के जो कैदी बांधव है उनकी तपासनी की। जियो जीने दो, जो भगवान महावीर ने संदेश दिया उसको गति बनाने के लिए और उसका ऊपर चढ़ने के हिसाब से आज का यह शिविर हमने लिया है। यहाँ के जो भोइंदे सर है इन्होंने हमारे को बहुत अच्छी मेहनत की है और यहाँ की अधीक्षिका माननीय श्री सौ चिंतामणिताई इनका सहकार्य रहा है। धन्यवाद। मूळव्याध, फिशर, भगंदर तज्ञ, किडनी विकार तज्ञ, मधुमेह आणि हृदयरोग तज्ञ यामुळे कैद्यांना मोठा दिलासा मिळाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारागृह प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त अधीक्षक विलास भोईते उपस्थित होते. तसेच अनेक मान्यवर, डॉक्टर, समाजसेवक आणि जैन समाजातील पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. ये शुभ दिन पर अमरावती के स्पेशलिस्ट डॉक्टर जैसे कि किडनी स्पेशलिस्ट है, दूसरे ये फिशर वगैरह ऐसे जो ज़रूरत है बंदियों को ऐसे एक्सपर्ट डॉक्टर ला के बंदियों की सेवा में आज उन्होंने मेडिसिन ला के इन लोगों का जो सेवा की है इसके लिए मैं हमारे कारागृह स्टाफ और अधिकारी की ओर से उनका बहुत बहुत शुक्रगुजार करता हूँ। और ये हमेशा कार्यक्रम करते हैं जो गरजू लोग हैं, जो नीडी पर्सन्स है उसके लिए ये बहुत सेवा भाव करते हैं। उनका प्रिंसिपल है जीवो और जीवो से जीवनम, तुम भी खुद जीवो और दूसरे को भी जीने दो और अपना जो हो सके उतना लोगों को प्यार बांटो, उनको मदद करो, यही उनकी भावना से, इसलिए मैं पुनः से उनका सब आभार मानता हूँ। कार्यक्रमाचे आयोजक अभिनंदन पेंढारी यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की भगवान महावीरांनी दिलेली जगा आणि जगू द्या हा संदेश प्रत्येकाने आचरणात आणण्याची गरज आहे. समाजसेवा हीच खरी धर्मसेवा आहे आणि ती प्रत्येक घटकापर्यंत पोहोचली पाहिजे. कारागृह प्रशासनानेही या उपक्रमाचे कौतुक करत अभिनंदन पेंढारी यांना आतापर्यंत राबविलेल्या विविध उपक्रमांची दखल घेतली. नमस्कार, मैं हूं डॉक्टर संदीप राव, दिगंबर जैन महासमिति की तरफ से प्रेसिडेंट विदर्भ के प्रेसिडेंट मिस्टर अभिनंदन पेंढारी, उन्होंने आज कैंप लिया है सेंट्रल जैन अमरावती में। आज अच्छी तरह से हमने बहुत सारे लोगों को जो प्रिजनर्स हैं उनकी हमने आज हेल्थ चेकअप किया है। जिनको पाइल्स और फिशर से रिलेटेड जो तकलीफ है उनको आज हमने ट्रीटमेंट दी। स्पेशल ओकेजन भगवान महावीर जयंती के ओकेजन में आज ये कैंप लिया गया है। कारागृह म्हणजे केवळ शिक्षा नाही तर सुधारण्याची एक संधीही असते आणि अशा उपक्रमांमुळे कैद्यांमध्ये सकारात्मक बदल घडण्याची आशा निर्माण होते. महावीर जयंती निमित्त झालेला हा उपक्रम खऱ्या अर्थाने मानवतेचा उत्सव ठरला आहे. गेल्या 10 वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेला चांगापूर मित्र परिवाराचा शनिवारचा धार्मिक कार्यक्रम म्हणजेच सुंदरकांड आज हजारो भक्तांच्या उपस्थितीत भव्य स्वरूप धारण केलेला आहे. फक्त 5 ते 40 लोकांनी सुरू केलेला हा उपक्रम आज हजारोंच्या संख्येपर्यंत पोहोचला आहे. यामागे आहे एकच ध्यास, भक्ती आणि समाज एकत्र आणण्याचा. अमरावती जिल्ह्यातील चांगापूर गावात दर शनिवारी भक्तीचा सोहळा रंगतो. चांगापूर मित्र परिवारच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात आता 10 वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण झालाय. सुरुवातीला केवळ 5 ते 40 लोकांच्या उपस्थितीत सुरू झालेला हा उपक्रम आज हजारो भाविकांना एकत्र आणणारा ठरला आहे. या मंदिरात दर शनिवारी रात्री 8:30 वाजता सुंदरकांडचे पठण करण्यात येते. हनुमान भक्तीने भारलेला हा सोहळा वातावरण भक्तिमय करून टाकतो. त्यानंतर रात्री 12 वाजता महाआरती केली जाते आणि या आरतीत सहभागी होण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते.
महाआरतीनंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात येते. यामध्ये सर्वजण एकत्र येऊन भक्तीचा आनंद लुटतात. या कार्यक्रमाचे आणखी एक आकर्षण म्हणजे प्रसिद्ध गायक सुमित साहू. आपल्या मधुर आवाजाने ते भक्तांना मंत्रमुग्ध करून टाकतात. त्यांच्या भजनांनी संपूर्ण परिसर भक्तिमय होतो. समाजातील ऐक्य, श्रद्धा आणि एकतेचा संदेश देणारा हा उपक्रम सुंदरकांड आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतोय. चांगापूर मित्र परिवाराकडून सर्व भक्तांना प्रत्येक शनिवारी या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात येते. सिटी चैनल से प्रेस में आए हैं बहुत बढ़िया। और मोहन भैया इस कार्यक्रम को 10 साल यहाँ हो चुके हैं। 10 साल 9 साल हो चुके, 10वें साल में कार्यक्रम प्रवेश कर रहा है ऐसे सभी भक्तों को। तो इतने ही आग्रह है कि जो भी वीडियो को देखेगा हर शनिवार को 9 बजे से 12 बजे तक आप इस सुंदरकांड में आए और जन से चांगापुर चरणों में, चांगापुर गणेश के चरणों में अपनी अरदास लगाए और अपनी मन मानी उड़ान पाए। चांगापुर कि हर चीज की जरूरत होती है। ये हमारे दो भगत भगिनी भी हमें बड़े किस्मत से मिले, जोरदार चेतन और ये उछलने वाले में तालियां बजाते हैं। मंदिर परिसर में होगा जब तक वीडियो आपके सामने आप लोग चुप रहेंगे। अरे उठाओ लोकांपासून सुरू झालेला हा प्रवास आज हजारो लोकांच्या श्रद्धेचा उत्सव बनलाय. आपणही या भक्तिमय वातावरणाचा अनुभव घ्यायचा असेल तर प्रत्येक शनिवारी चांगापूर येथे नक्की उपस्थित राहा. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत आहे. आता एक नजर टाकूया महाराष्ट्रातील विस्तृत घडामोडींवर. वाशिम जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर येते आहे. कारंजा तालुक्यातील खानापूर गावात एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. घराच्या अंगणातच हा नराधम कृत्य करत असताना पीडितेच्या वडिलांनी त्याला रंगे हात पकडले. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी तातडीने पावले उचलत आरोपीला बेड्या ठोकल्या. वाशिमच्या कारंजा तालुक्यातील खानापूर गावात माणुसकीला काळिंबा फासणारी घटना 28 मार्चच्या मध्यरात्री घडली. मिळालेल्या माहितीनुसार शेजारील गावातील एक 19 वर्षीय तरुण या अल्पवयीन मुलीला भेटण्यासाठी रात्रीच्या सुमारास तिच्या घरी आला होता. रात्री 11 वाजेच्या सुमारास मुलीचे वडील आणि भाऊ झोपेतून जागे झाले असता त्यांना मुलगी खोलीत दिसली नाही. संशय आल्याने त्यांनी घराच्या परिसरात शोध घेतला असता घराच्या अंगणातच मुलगी आणि तो तरुण आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आले. वडिलांनी आरडाओरड करताच आरोपी तरुणाने तिथून पळ काढला. घाबरलेल्या मुलीने आपल्या वडिलांना रडत रडत सर्व आपबीती सांगितली. तो केवळ भेटीसाठी आला होता, मात्र त्याने माझ्या मनाविरुद्ध जबरदस्ती केली असा खुलासा पीडितेने केला. वडिलांनी वेळ न घालवता कारंजा ग्रामीण पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार नोंदविली.
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने पथके रवाना केली आणि आरोपीला त्याच्या गावातून ताब्यात घेण्यात आले. ग्रामीण जिल्हा वाशिम अंतर्गत ग्राम खानापूर येथे एका अल्पवयीन 14 वर्षाच्या मुलीवर एक आरोपी याने जबरदस्तीने संभोग करण्याचा केला आहे. त्यावरून पीडितेच्या वडिलाच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यातील आरोपी हा पोलिसांच्या ताब्यात असून अटकेत आहे. त्याला आज माननीय न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया करीत आहोत आणि पुढील तपास हे PSI देवानंद नागरे करीत आहे. या प्रकरणात पोलिसांनी विविध कलमांमध्ये गुन्हा दाखल केला असून आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. अशा घटनांमुळे महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. या प्रकरणाचा पुढील तपास कारंजा ग्रामीण पोलीस करीत आहेत. यवतमाळ जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. प्रेम संबंधातून एका तरुणाने महिलेची निर्गुण हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. जंगलात सापडलेल्या अज्ञात महिलेच्या मृतदेहाचं गुळ उलगडत पोलिसांनी आरोपी युवकासह एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी तब्बल 40,000 मोबाईल क्रमांक आणि जवळपास 200 CCTV फुटेज तपासून गुन्हा उघडकीस आणलाय. यवतमाळ जिल्ह्यातील कळंब पोलीस ठाण्याच्या हद्दीत तालसोड शिवारातील जंगलात काही दिवसांपूर्वी एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत या महिलेची ओळख राणी किशोर वानकडे वय वर्ष 26 राहणार चापडो अशी पटवली. तपासादरम्यान धक्कादायक बाब समोर आली ती म्हणजे हा खून प्रेम संबंधातून झाल्याचं स्पष्ट झालं. आरोपी सतीश कश्यप वय वर्ष 20 याने राणीला 11 मार्च रोजी जंगलात नेलं. तेथे दोघांमध्ये वाद झाला आणि संतापाच्या भारात आरोपीने दुपट्ट्याने गळा आवळून तिची हत्या केली. इतक्यावरच न थांबता आरोपीने चाकूने वार करत तिचा मृत्यू निश्चित केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहाचा चेहरा जाळण्याचाही प्रयत्न करण्यात आला. या गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी तब्बल 40,000 मोबाईल क्रमांकांचा डेटा तपासला. तसेच 196 CCTV फुटेजची छाननी केली. जोड मोहा परिसरातील CCTV फुटेजमध्ये आरोपीचा माग काढण्यात पोलिसांना यश आलं. विशेष म्हणजे इतक्या गंभीर गुन्ह्यानंतरही आरोपी सामान्यपणे वावरत होता. अगदी रामनवमीच्या शोभायात्रेतही तो सहभागी झाला होता. शेवटी पोलिसांनी पाळत ठेवून आरोपीला ताब्यात घेतलं. या प्रकरणात एका विधी संघर्षग्रस्त बालकालाही ताब्यात घेण्यात आलाय. पुढील तपास पोलीस करीत आहेत. राणी किशोर वानकडे ती ॲक्च्युअली यवतमाळच्या आहे. तिला डिवोर्स झाले, एक मुला पण आहे आणि ती काही महिन्यापासून पुणेला तिकडे काम करायची इच्छा होता. आणि जो आता आरोपी आहे जो कश्यप यांचा आणि त्यांचा प्रेमसंबंध आहे. आणि एक कश्यपने ती लेडीजला मदत केली ट्रेनिंग करण्यासाठी आणि नोकरी भेटण्यासाठी. पण यांना मध्ये कळालं की ती पुणेला असताना ती दुसऱ्यांच्या सोबत काहीतरी संबंध आलेला आहे. आणि ते रागात ते मनात ठेवून ते महिलांना मारण्यासाठी ते बोलवलेलं आहे 11 तारीखला. म्हणजे या महिन्याच्या 11 तारीखला तिला बोलवले. दिवसभर यवतमाळ सिटीला फिरवले. इवन ते माहूर मंदिराला पण गेले, तिकडे पण दर्शन केले. त्याच्यानंतर संध्याकाळी ते जोडमाच्या तो जंगला परिसराला घेऊन गेले. तिला मारले, म्हणजे स्ट्रँग्युलेशन केले तिच्या कपड्याच्या सोबत. त्याच्यानंतर त्यांच्या भाऊला तो फोन केला, अशा घटना घडले म्हणून केले म्हणून पेट्रोल आणा म्हटले. त्यांच्या भाऊने पेट्रोल आणले, त्यांच्यावर टाकले आणि जलाले. आणि त्याच्यानंतर म्हणजे त्याच्यापूर्वी पण तो फक्त स्टोन घेऊन म्हणजे दगडच्या सोबत त्याच्या केसला पण मारले. असा करून तो निघून गेलेला आहे. सांगायच्या गोष्टी अशा आहेत तो नॉर्मली बिहेव केली. इव्हन आपला रामनवमीमध्ये पण मिरवणुकीमध्ये पण हे दोन आरोपी सामील होता. या म्हणजे ही एक क्रूर आणि सारखी घटना आहे. आणि आपल्या सर्व पोलीस टीमने म्हणजे LCBने डिटेक्शन केले, पण सर्व SDPOने आणि ठाणेदाराने पण खूप मेहनत केलेली आहे या घटनेला डिटेक्शन करण्यासाठी. मी सर्व LCBच्या इन्चार्ज आणि SDPO यवतमाळला पण खूप अभिनंदन करतो. प्रेम संबंधातून झालेल्या या हत्येने पुन्हा एकदा समाजासमोर गंभीर प्रश्न निर्माण केले आहे. पोलिसांच्या अथक प्रयत्नामुळे हा गुन्हा उघडकीस आला असला तरी अशा घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही ऐरणीवर आलाय. खुलताबादमध्ये पुन्हा एकदा मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस आलाय. बनावट पदविकांच्या प्रकरणात आधी चर्चेत असलेले कोहिनूर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मझहर खान आणि त्यांची पत्नी यांनी आता धर्मदाय आयुक्त कार्यालय आणि बँकांची फसवणूक करून कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. बनावट सह्या, बनावट शिक्के आणि कोट्यवधींचे कर्ज. पाहूया संपूर्ण प्रकार नेमका काय आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील कोहिनूर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मझहर खान आणि सचिव असलेली त्यांची पत्नी यांच्यावर पुन्हा एक गंभीर आरोप समोर आलाय. या प्रकरणात संस्थेच्या नावावर कोट्यवधींचे कर्ज उचलून ते पैसे स्वतःच्या खात्यात वळवून मोठा आर्थिक घोटाळा केल्याचे उघड झाले. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार त्यांच्या वडिलांनी 1992 मध्ये कोहिनूर शिक्षण संस्थेची स्थापना केली होती. या संस्थेअंतर्गत 2 महाविद्यालये चालवली जातात. मात्र संस्थेचे अध्यक्ष मझहर खान आणि सचिव त्यांची पत्नी यांनी संस्थेच्या मालमत्तेवर बनावट कागदपत्रांच्या आधारे तब्बल 4,96,399 रुपयांचे कर्ज घेतले. या कर्जासाठी धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या बनावट सह्या आणि शिक्क्यांचा वापर करण्यात आला. विशेष म्हणजे या व्यवहारासाठी कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आली नव्हती. माहितीनुसार चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट कंपनीकडून सुमारे 2,94,399 रुपये तसेच प्रोफेक्ट्स कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडकडून 2 कोटी रुपये अशा प्रकारे कर्ज घेऊन संस्थेच्या जमिनी गहाण ठेवण्यात आल्या. यानंतर हे पैसे संस्थेच्या खात्यात न ठेवता थेट स्वतःच्या वैयक्तिक खात्यात वळविण्यात आले. ज्यामुळे संस्थेसह धर्मदाय आयुक्त कार्यालय आणि संबंधित बँकांची फसवणूक झाली. या प्रकरणात आणखी धक्कादायक बाब म्हणजे मझहर खान आणि त्यांची पत्नी यांच्यावर आधीपासूनच विविध राज्यांमध्ये बनावट पदविका आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. मझहर खानने जौनपूर येथील एका विद्यापीठाची बनावट विधी पदवी वापरून बार काउन्सिल ऑफ इंडियाचे सदस्यत्व मिळविल्याचा देखील आरोप आहे आणि या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने त्यांना आत्मसमर्पणाचे आदेश दिले होते. सध्या या प्रकरणाचा तपास सिटी चौक पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेकडून पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. या घोटाळ्यात आणखी कोण कोण सहभागी आहे याचा तपास पोलीस करीत आहेत. बनावट पदविका, बनावट शिक्के आणि कोट्यवधींचा घोटाळा. खुलताबाद मधील या प्रकरणाने शिक्षण संस्थांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या प्रकरणात आणखी मोठे नावे समोर येणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरमध्ये एक भीषण अपघात घडलाय. दुचाकी आणि कारची जोरदार धडक झाली आहे आणि यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. रस्त्यावरील खड्डे की बेफाम वेग, नेमकं कारण काय, पहा सविस्तर. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर जानेफळ मार्गावर एक गंभीर अपघात घडला. मेहकरहून जानेफळकडे जाणारे धनंजय गिरे वय वर्ष 35 हे आपल्या दुचाकीवरून जात असताना समोरून येणाऱ्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. या कारचा क्रमांक होता MH19 AX 7233 आणि धडक इतकी भीषण होती की धनंजय गिरे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मेहकर पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. मात्र या अपघातामागे आणखी एक मोठं कारण समोर येत आहे. मेहकर जानेफळ मार्गावरील मोठमोठे खड्डे, वाहन चालकांना रॉंग साईडने जावे लागणे आणि वाढत असलेले अपघात. स्थानिक नागरिकांच्या मते या रस्त्यांच्या दुरुस्तीकडे राज्य रस्ते विकास महामंडळाचे दुर्लक्ष होत आहे. खड्डे टाळताना जीव जातोय अशी संतप्त प्रतिक्रिया आता नागरिक देत आहेत. वेळेत दुरुस्ती न झाल्यास अशा अपघातांची मालिका सुरूच राहील अशीही भीती व्यक्त केली जात आहे. एक निष्पाप जीव गेला, पण प्रश्न अजूनही तसाच उभा आहे. रस्त्यांचे खड्डे भरले जाणार कधी आणि प्रशासन जागं होणार कधी? तोपर्यंत अशा अपघातांची किंमत नागरिकांना जीव देऊनच मोजावी लागणार का? बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात सैलानी बाबांच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर जणू काळाने झडप घातली आहे. नांद्रा धांडे परिसरात पहाटे भीषण अपघात झाला असून या अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर 10 जण गंभीर जखमी झालेत. मेहकर तालुक्यातील नांद्रा धांडे परिसरात सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार सैलानी भाविकांना घेऊन जाणारा टेम्पो अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यावर उलटला. अपघात इतका भीषण होता की 2 भाविकांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे अफसान शरीफ बागवान, रेहान सत्तार बागवान, तर या अपघातात एकूण 10 जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून पुढील तपास सुरू केला. माजी आमदारांनीही शासकीय रुग्णालयास उपस्थित राहून जखमींना मदतीसाठी पुढाकार घेतला. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार चालकाचे नियंत्रण सुटणे हे अपघाताचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. मात्र नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून मदत कार्य सुरू असून जखमींवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत आहे. आता एक नजर टाकूया महाराष्ट्रातील विस्तृत घडामोडींवर. यवतमाळच्या पुसदमध्ये रेती माफियांवर मोठा प्रहार. थेट 30 लाखांचा अवैध रेती साठा जप्त. पोलीस आणि तहसील प्रशासनाची संयुक्त धडक कारवाई. आणि आता रेती माफियांमध्ये खळबळ. पुसद शहरातील डोंगरे लेआउट परिसरात अवैध रेती साठवणुकीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आणि तहसील पथकाने संयुक्तपणे छापा टाकत 400 ब्रास अवैध रेती साठा जप्त केलाय, ज्याची अंदाजे किंमत तब्बल 30 लाख रुपये आहे. मिळालेल्या माहितीनुसार अब्दुल राझिक अब्दुल रौफ या कंत्राटदाराने सहारा पार्क परिसरातील खासगी जागेत मोठ्या प्रमाणावर रेती साठवून ठेवली होती. या प्रकरणाची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल यांनी तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिले. यानंतर तहसील आणि पोलीस पथकाने सहारा पार्क परिसरात धडक कारवाई करत 3 वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकलेत. 400 ब्रास रेतीचा पंचनामा आणि संपूर्ण साठा सील आणि पुढील आदेशांपर्यंत वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. ही कार्यवाही नायब तहसीलदार वैभव खाडे, मंडळ अधिकारी मयूर म्हस्के तसेच पुसद पोलिसांच्या पथकाने संयुक्तरित्या केली. या धडक कारवाईमुळे पुसद परिसरातील अवैध रेती व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. आता पुढील काळात अशा कारवाया आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अवैध रेती माफियांवर प्रशासनाचा मोठा प्रहार, पण प्रश्न अजूनही कायम. ही कार्यवाही पुरेशी ठरणार का, की पुन्हा सुरू होणार तोच अवैध धंदा? आणि आता लक्ष राहील प्रशासनाच्या पुढील पावलांवर. यवतमाळ जिल्ह्यात अवैध गॅस सिलेंडर साठ्यावर पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली आहे. दिग्रस आणि पुसद या 2 ठिकाणी संयुक्त पथकाने छापे टाकत मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडर जप्त केले आहेत. गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या या काळ्या धंद्याविरोधात प्रशासन आता ऍक्शन मोडमध्ये आलेले आहे. यवतमाळ जिल्ह्यात अवैध गॅस सिलेंडर साठवणुकीविरोधात पोलीस आणि पुरवठा विभागाने मोठी संयुक्त कारवाई केली आहे. दिग्रस शहरातील ब्रह्मणपुरी परिसरात पोलिसांनी छापा टाकत एका इसमाकडून 12 गॅस सिलेंडर, रेग्युलेटर आणि इतर साहित्य असा सुमारे 75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. या कारवाई दरम्यान संबंधित व्यक्तीकडे कोणतेही अधिकृत कागदपत्र किंवा परवाना आढळून आला नाही. त्याचप्रमाणे पुसद शहरातील इंद्रप्रस्थनगर भागात स्थानिक गुन्हे शाखा आणि पुरवठा विभागाने संयुक्त कारवाई करत 21 गॅस सिलेंडर जप्त केले आहेत. या मुद्देमालाची किंमत सुमारे 60,000 रुपये असल्याचे सांगितले जात आहे. महत्त्वाचे म्हणजे या दोन्ही ठिकाणी सापडलेल्या गॅस सिलेंडर साठ्याबाबत कोणतीही वैध कागदपत्र किंवा परवाना नसल्याने पोलिसांनी संपूर्ण साठा जप्त केला असून संबंधितांविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. जिल्ह्यात सध्या गॅस टंचाई समस्या निर्माण झाली असून त्यात पार्श्वभूमीवर काही जण अवैधरित्या साठेबाजी करून जादा दराने गॅस विक्री करत असल्याचे समोर आले. त्यामुळे प्रशासनाने अशा प्रकारांवर आळा घालण्यासाठी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान नागरिकांनीही अशा अवैध साठेबाजीची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. यवतमाळमध्ये सुरू असलेल्या या कारवायांमुळे गॅस साठेबाजांमध्ये खळबळ उडाली आहे. प्रशासनाचा हा कडक इशारा असताना अशा अवैध प्रकारांवर पूर्णपणे लगाम बसणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. वाशिम जिल्ह्यात सध्या पेट्रोल आणि डिझेल टंचाईच्या अफवांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. या अफवांमुळे वाहन चालकांनी मोठ्या प्रमाणात इंधन साठवण्यास सुरुवात केली असून याचा थेट परिणाम म्हणजे अनेक पेट्रोल पंप काही वेळातच कोरडे पडत आहेत. विशेष म्हणजे रिसोडमध्ये तर पेट्रोल संपल्याने पंपांवर अंधाराचे साम्राज्य पसरलेले पाहायला मिळते. वाशिम जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेल संपणार असल्याच्या अफवा जोर धरत आहे. या अफवांवर विश्वास ठेवत नागरिक मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंपावर गर्दी करीत आहेत. अनेक जण आपल्या वाहनांच्या टाक्या पूर्ण भरून घेत असून काही जण अतिरिक्त कॅनमध्येही इंधन साठवताना दिसत आहेत. या अतिरेकामुळे केवळ काही तासातच अनेक पंपांवरील इंधन संपत आहे. परिणामी खरोखर गरज असलेल्या नागरिकांना इंधन मिळण्यात अडचणी निर्माण होत आहे. दरम्यान तज्ज्ञांनी याबाबत गंभीर इशारा दिलाय. 40 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त तापमानात दुचाकीची टाकी पूर्ण भरून ठेवणे धोकादायक ठरू शकते. अशा परिस्थितीत पेट्रोलचा विस्तार होऊन आग लागण्याची शक्यता वाढते.
त्यामुळे नागरिकांनी संयम बाळगणे अत्यंत गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. रिसोड शहरात तर परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. पेट्रोल आणि डिझेल पूर्णतः संपल्यामुळे काही पंप चालकांनी आपल्या पंपावरील विद्युत दिवे बंद केले आहेत. त्यामुळे संपूर्ण परिसरात अंधार पसरलेला दिसतोय, ज्यामुळे नागरिकांमध्ये अधिकच संभ्रम आणि भीती निर्माण झाली आहे. प्रशासनानेही नागरिकांना आवाहन केले आहे की अफवांवर विश्वास ठेवू नये आणि आवश्यक तेवढेच इंधन घ्यावे, अन्यथा कृत्रिम टंचाई निर्माण होऊन परिस्थिती अधिक बिकट होऊ शकते. एकीकडे अफवांचा बाजार तर दुसरीकडे नागरिकांनी घाबरून केलेली साठेबाजी, यामुळे वाशिम जिल्ह्यात कृत्रिम इंधन टंचाई निर्माण होत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या सूचनांचे पालन करत संयम बाळगणे हीच काळाची गरज आहे. बुलढाणा जिल्ह्यात प्रशासनाचा मोठा दणका. नियमांचे उल्लंघन करत इंधन विक्री करणाऱ्या पेट्रोल पंप मालकांवर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलाय. सुरक्षेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या या गंभीर प्रकारामुळे प्रशासन आता ऍक्शन मोडवर आले आहे. चिखली येथील या घटनेमुळे पेट्रोल पंप चालकांमध्येही खळबळ उडाली आहे. बुलढाणा जिल्ह्यात इंधन पुरवठा सुरळीत आणि सुरक्षित राहावा यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक नियम लागू केले आहेत. या नियमांनुसार पेट्रोल आणि डिझेल केवळ वाहनांच्या टाकीतच देणे बंधनकारक आहे. मात्र चिखली शहरातील जालना रोडवरील रेणुका पेट्रोल पंपावर हे नियम धाब्यावर बसविल्याचे समोर आले आहे. 26 मार्च 2026 रोजी तपासणी दरम्यान या पंपावर कॅन, बाटल्या, खुल्या कंटेनरमध्ये बेकायदेशीररित्या इंधन विक्री केली जात असल्याचे आढळले. हा प्रकार अत्यंत धोकादायक असून यामुळे आग किंवा स्फोटासारख्या मोठ्या दुर्घटना घडू शकतात, अशी भीती प्रशासनाने व्यक्त केली आहे. या प्रकरणी तहसील कार्यालयात चिखली येथील पुरवठा निरीक्षक रवींद्र वाघ यांनी तक्रार दाखल केली. त्यानुसार चिखली पोलीस ठाण्यात संबंधित पेट्रोल पंप मालकाविरोधात भारतीय न्याय संहितेच्या 2003 कलम 223 आणि 287 अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार कैलास चाटारकर करीत आहेत. दरम्यान प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की इंधन साठवणूक करण्यासाठी नागरिकांनी घाई करू नये आणि पेट्रोल पंप चालकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे. नियम मोडणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने घेतलेल्या नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर आता प्रशासनाची करडी नजर आहे. चिखलीतील ही कारवाई इतर पेट्रोल पंपसाठीही इशारा मानली जात आहे. नियमांचे पालन करा, अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा स्पष्ट संदेश प्रशासनाने दिला आहे. माहूर गडावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अचानक माहूर येथे भेट देत श्री दत्तप्रभू आणि श्री रेणुका मातेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी देश विदेशात सुख, शांती आणि समृद्धी नांदावी अशी प्रार्थना केली. नांदेड जिल्ह्यातील पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या माहूरगड येथे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अचानक भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी दत्तशिखर मंदिर येथे जाऊन श्री दत्तगुरूंचे दर्शन घेतले. तसेच रेणुका देवी मंदिरात जाऊन श्री रेणुका मातेच्या चरणी नतमस्तक होत देशात सुख, शांती आणि समृद्धी नांदावी अशी प्रार्थना केली. यावेळी त्यांनी परमपूज्य महंत मधुसूदन भारती महाराज यांचेही दर्शन घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. श्री दत्तशिखर संस्थानमध्ये श्याम भारती महाराज यांच्या हस्ते अशोकराव चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला, तर रेणुका माता संस्थानमध्ये विश्वस्त व पुजारी चंद्रकांत भोपी यांनी त्यांचा सत्कार करून मातेचा महाप्रसाद दिला. यावेळी त्यांनी दत्तशिखर आणि रेणुका माता संस्थानावर सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेतला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विशाल चोपडे आणि उपविभागीय अभियंता DK भिसे यांनी कामांची माहिती दिली. या प्रसंगी अनेक मान्यवर, अधिकारी, कर्मचारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. माहूर सारख्या पवित्र स्थळी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या भेटीमुळे धार्मिक आणि सामाजिक वातावरणात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. आजची एक हृदयद्रावक पण तितकीच माणुसकीचा दिलासा देणारी बातमी पुसद येथून. ज्या आईने आयुष्यभर मुलांसाठी कष्ट केले, त्याच आईला म्हातारपणी घराबाहेर काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र या अंधारातही माणुसकीची भिंत या संस्थेने दाखवलेली माणुसकी आशेचा किरण ठरली आहे. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी या ओळी आईचं महत्व सांगतात. पण आजच्या काळात जे वास्तव किती बदललंय याचं जिवंत उदाहरण पुसदमध्ये पाहायला मिळालं. समाजातील काही लोक इतके संवेदनाहीन झाले आहेत की स्वतःच्या आई वडिलांना म्हातारपणी बेवारस सोडून देत आहेत. अशीच एक घटना पुसद उपजिल्हा रुग्णालयाबाहेर उघडकीस आली. गेल्या 3 दिवसांपासून एक वृद्ध महिला तिथे एकटीच बसलेली होती. ही माहिती मिळताच माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशनचे सदस्य तात्काळ घटनास्थळी पोहोचले.
महिलेची विचारपूस केली असता तिच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले. ती म्हणाली, माझा मुलगा आणि सून घराला कुलूप लावून मला एकटीला सोडून गेले. काही दिवस नातेवाईकांकडे राहिले, पण कुणी स्वीकारलं नाही. मला सांगितलं की माणुसकीच्या भिंतीवर जेवण मिळतं म्हणून मी इथे आले. 3 दिवसांपासून उपाशी पोटी बसलेल्या या महिलेची अवस्था अत्यंत बिकट होती. हे ऐकताच संस्थेच्या सदस्यांनी तात्काळ पुढाकार घेतला. स्वर्गीय चंदू नाईक ज्येष्ठ नागरिक गृहचे व्यवस्थापक वाघू आडे यांना संपर्क करण्यात आला. त्यांनीही विलंब न करता घटनास्थळी येत महिलेची पाहणी केली आणि तिला आश्रय देण्याचा निर्णय घेतला. यानंतर माणुसकीची भिंतच्या सदस्यांनी त्या महिलेला अन्न वस्त्र दिले आणि सुरक्षितपणे स्वर्गीय चंदू नाईक ज्येष्ठ नागरिक गृह येथे दाखल केले. गेल्या 10 वर्षांपासून ही संस्था रस्त्यावर भटकणाऱ्या मनोरुग्ण आणि बेघर वृद्धांना मदत करते. अनेकांना नवजीवन देत समाजात माणुसकी जिवंत असल्याचा संदेश देत आहे. आई वडिलांना सोडून देणाऱ्या मुलांसाठी ही घटना एक मोठा प्रश्न निर्माण करते. खरंच आपण माणुसकी हरवत चाललो आहोत का? पण माणुसकीची भिंत सारख्या संस्था अजूनही समाजात मानवतेची ज्योत तेवत आहेत. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जीटीपीएल चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घरबसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूजच्या बातम्या पाहू शकाल. त्यात छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, अकोला आरआरसी सेटअप बॉक्स नंबर 899. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या केबलवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधावा. आपण सिटी न्यूज केबल व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम, ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता आमच्या सोशल मीडिया अकाउंट्सला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आमच्या युट्यूब अकाउंटला सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तर सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येतो आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. तोपर्यंत नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान। जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल। हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है। सिटी न्यूज हमेशा सच के साथ।